जिद्द आणि मेहनत यांची सांगड घातली की यश हमखास मिळतं. यातच अनुभव आणि योग्य नियोजनाची जोड मिळाली तर छोटा व्यवसायही मोठी भरारी घेतो. हेच सिद्ध करून दाखवलंय कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी गावच्या धनंजय खेमलापुरे यांनी. धनंजय यांनी आपल्या पशुपालनाला एक व्यवसाय म्हणून स्वीकारलं आणि आज याच व्यवसायातून ते दरवर्षी तब्बल 56 लाख रुपयांचा निव्वळ नफा कमवतात. धनंजय यांचं शिक्षण BA पर्यंत झालंय. स्वतःची शेती नसल्यानं त्यांचे वडील शेती खंडानं करतात, परंतु शेतीतून मिळणारं उत्पन्न तुटपुंज असल्यानं त्यांनी 4 म्हशी देखील पाळल्या होत्या. जनावरांच्या देखभालीचं उत्तम ज्ञान असल्यानं ते परिसरातील जनावरं पाहायला जात आणि धनंजय यांनाही सोबत नेत. तिथूनच धनंजय यांच्या मनात पशुपालनाची आवड आणि समज निर्माण झाली. वडिलांच्या नंतर त्यांनी 10 म्हशींनी सुरुवात केली आणि आज त्यांचा गोठा 125 जनावरांपर्यंत पोहोचलाय. धनंजय यांच्याकडे जशी जनावरांची संख्या वाढू लागली तसं नफ्याचं प्रमाणही वाढू लागलं. त्यातून धनंजय यांनी पूर्वी खंडानं कसत असलेली 14.5 एकर जमीन खरेदी केलीय. सध्या धनंजय यांच्या गोठ्यातील म्हशींपासून दररोज 500 लिटर दूध संकलन होतं. हे दूध कोणत्याही दूध संघाला विक्री न करता गावातच 74 रुपये प्रति लिटर दरानं विक्री केलं जातं. 500 लिटर दूध विक्रीतून सर्व खर्च वजा जाता 10,000 निव्वळ नफा मिळतो. त्याचे वर्षाला 36 लाख रुपये होतात. त्याचबरोबर वर्षाला 300 ट्रॉली शेणखत विक्री केलं जातं. त्यातून 10 लाख रुपये आणि गोठ्यातील 20 मादी रेडक्यांच्या विक्रीतून जवळपास 10 ते 12 लाखांचा नफा मिळतो. असा एकूण वर्षाकाठी 56 लाख रुपयांचा निव्वळ नफा धनंजय कमवतात. दुग्ध व्यवसायात नफा कमवायचा असेल तर जनावरांचं आरोग्य मजबूत असणं गरजेचं आहे. अशक्त जनावरांना दूध देतात ना वेळेवर माझ्यावर येतात आणि औषधांवरचा खर्च वाढतो तो वेगळाच. यासाठी हवा संतुलित पशु आहार, प्रोटीन्स, मिनरल्स, विटामिन्स आणि फायबरचं योग्य मिश्रण आणि हेच मिळतं कपिला पशु आहार मध्ये. कपिला पशु आहार रोज दिल्यानं रोगप्रतिकार शक्ती वाढते, प्रजनन क्षमता सुधारते आणि दूध उत्पादनही वाढतं. महत्त्वाचं म्हणजे गाभण जनावरांना योग्य पोषण मिळालं की पिल्ले होतात निरोगी आणि मजबूत, म्हणजेच भविष्यही मजबूत. चला तर आजच निवडा कपिला पशु आहार. ताकद जनावरांची, नफा शेतकऱ्याचा. धनंजय खेमलापुरे यांच्या 20 वर्षाच्या अनुभवातून ते ठामपणे सांगतात की दुग्ध व्यवसाय अयशस्वी होत नाही, फक्त कामाची पद्धत बदलावी लागते. म्हणूनच त्यांची ही प्रेरणादायी कहाणी नव्यानं दुग्ध व्यवसायात येणाऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणारी आहे.